काही माणसे लहानपणापासून आनंदी असतात. म्हणजे ओरिसन स्वेट मार्डेंनी म्हटलेलं आहे की काही माणसं लहानपणापासून आनंदी असतात आणि परिस्थिती कशीही असली तरी ते त्याला थेट सामोरे जातात आणि आंतरिकदृष्ट्या आनंदी व समाधानी राहतात. मुख्य म्हणजे त्यांना सर्वत्र आनंद आणि सौंदर्य दिसते. आपण जेव्हा अशा लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा त्यांच्यात ते चैतन्य आणि ऊर्जा आपल्यातही उतरते. आणि हे अगदी खरं आहे. कारण जेव्हा आपण हॅप्पी असतो ना, तर आपल्या बॉडीमध्ये एक वेगळे हार्मोन्स रिलीज होतात, जे आपल्याला सक्सेस होण्यासाठी नेहमी मदत करतात, एनर्जेटिक ठेवतात. असं एक्साइटमेंट नेहमी क्रिएट असते आपल्यामध्ये की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे. मानसिक आणि भावनिक थकवा नसतो, आपल्या चेहऱ्यावरती दिसत नाही. आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्ह मोडमध्ये असता आणि जेव्हा तुमच्यामध्ये तो उत्साह नसतो, कायम दुःखी असता आणि ब्लेम फ्रेममध्ये असतो आपण, तेव्हा तो निगेटिव्ह मोड इतक्या मल्टिप्लाय थॉट्स क्रिएट करत असतं की तशीच रील्स तुम्हाला सारखे दिसतील, तशीच लोकं तुम्हाला सापडतील आणि त्याच्यामुळे तुमचं बिलीफ सिस्टीम जो असते तो आणखीन स्ट्रॉंग होतो की अच्छा हे असंच आहे. पण जेव्हा तुम्ही आनंदी असता ना, तेव्हा तुम्ही त्याला क्रॉस करण्याचा बिलीफ सिस्टीम तुमच्यामध्ये निर्माण होतं. तुम्ही पॉझिटिव्ह असता, तुमच्या आजूबाजूचा एन्व्हायरमेंट हॅप्पी असतो, आपले रिलेशनशिप स्ट्रॉंग असतात आणि ज्या व्यक्तीसोबत आपण बोलतो तोही इन्फ्लुएन्स होतो आपल्यासोबत. तर हे जे मूड आहेत, हे जर फॅमिली आहे, एन्व्हायरमेंट आहे, सगळं हॅप्पी असते फक्त एका व्यक्तीच्या हॅप्पी राहिल्याने. तर हॅप्पी राहणं चांगलं की निगेटिव्ह मोडमध्ये राहून दुःखी राहणं चांगलं? कारण फाईट तर अशीही करायची आहे आणि तशी पण करायची आहे. तर नाती खराब करण्यापेक्षा किंवा तुमचं जॉब खराब करण्यापेक्षा आनंदी राहून सगळं केलेलं कधीही चांगलं. आता यासाठी आपलं कुटुंब आणि आपली नाती खूप महत्त्वाची असतात. ह्या लोकांनी आपल्याला सपोर्ट करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याहीपेक्षा आपण आपल्याला किती